योगदान याच्यासाठी मोठं आहे की आम्ही लग्न केलं. लग्न केल्यानंतर पैसे नव्हते. ती मोठ्या घरातून आली. तिने त्याच्यात समजून घेतलं. जिथे रोज आम्हाला हॉटेलमध्ये म्हणजे मी ज्यावेळेला तिच्यावर कॉलेजमध्ये फिरत होतो, हं. त्यावेळेला रोज ₹100 ती मला द्यायची, की पेट्रोल भर, नेतागिरी कर, फिर. आम्ही 20-20 माझ्या मित्रांना वडा सांबार, इडली सांबार, उसळ वडापाव, मिसळपाव खायला घालायची, पिक्चरला घेऊन जायची. मग नंतर तिचं जीवन अतिशय बदललं. त्याच्यानंतर तिने तिचं जीवन म्हणजे घर केलं. माझ्या स्ट्रगल करिअरमध्ये पॉलिटिक्स असेल, बिझनेस असेल, रोजची दगदग, सकाळी 3 वाजता जीवन चालू व्हायचं, रात्री 12ला संपायचं. त्यामुळे त्या काळामध्ये मी 3 वाजता उठून जाताना मी चहा पितो का, मी नाश्ता करतो का, ते ती उठून करायची. माझा दुपारचा कॉलेजला डबा ती पाठवायची. मुलांचं एज्युकेशन तिने पाहिलं. हं. मुलांच्या कुठल्याही ओपन हाऊसला मी कधी गेलो नाही. मुलांचं शिक्षण तिने बघितलं, मुलांचे संस्कार तिने बघितले. आजही राजकारणात मला अनेक लोक म्हणतात की तुमची मुलं राजकारणात कुठे दिसत नाहीत, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येत नाहीत. कारण ते संस्कारच तिने दिले. कारण तिने राजकारणाचं बाळकडू लहानपणापासून ती पित आली. त्यामुळे सामाजिक कार्य असेल, माझी कंपनी असेल, मी राजकारणात गेल्यानंतर कंपनीत बसून कंपनीची ग्रोथ कशी व्हावी, त्याच्या पैशाचा विनियोग होतो की नाही होतो, चुकीच्या पद्धतीने पैसे कुठे जातात की नाही जात, कंपनी मोठी कशी झाली पाहिजे, यामध्ये तिने योगदान दिलं. हं. मुलांमध्ये तिने योगदान दिलं. माझी आई आजारी असताना आईचं संपूर्ण तिचं आजारपण तिने काढलं. आज माझे वडील 88 वर्षाचे आहेत. वडील आमच्या घरात राहतात. वडिलांची काळजी घेण्याचं काम ती करतं. माझं कुटुंब फार मोठं आहे आणि कुटुंब गरीब आहे आजही. आणि माझ्या कुठल्याही भावा बहिणींना अहंकार किंवा घमंड नाही की माझा भाऊ आमदार आहे. आजही ते मला फोन करायच्या आधी तिला विचारतात, त्याला फोन करू का, तो बिझी आहे की नाही. म्हणजे एवढं आजही आमच्या घरामध्ये ते चालतं. त्यांना तिने सांभाळलं, कंपनी तिने सांभाळली, सामाजिक कार्य तिने सांभाळलं. त्यामुळे मला असं वाटतं की माझी लक्ष्मी ती आहे. जे तिच्या वडिलांकडे असताना ती लहानपणात जन्माला आली, वडील आमदार झाले, 3 वेळा आमदार राहिले. ती 18 वर्षाची झाली, मी घेऊन आलो, मी आमदार झालो. त्यामुळे आमदाराचा सिलसिला चालू राहील. आता बघूया कधी खासदार बिजदार तिच्या लक्ष्मीच्या पावलाने मी होतो किंवा ती होते, दोघांपैकी एक. त्यामुळे तिचं योगदान खूप मोठं आहे. अगदी. आणि त्याचं क्रेडिट मला असं वाटतं की जी व्यक्ती तुमच्यासाठी करते, की ती तुमची आई असू शकते किंवा तुमची बायको असू शकते, तिचं तुम्ही योगदान जनतेसमोर मांडलंच पाहिजे. अगदी आणि तो बरोबर. तिचा अधिकार आहे, तो अधिकार मी तिला देतो.